हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहो. सद्गुरुनाथ महाराज की. सद्गुरु पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण जे चिंतन करीत आलो आहोत ते म्हणजे स्मरण म्हणजे काय, हा मोगरा फुलामधला पहिला प्रश्न जो आपण घेतलेला आहे. आणि त्या अंगाने एक दोन प्रश्न आहेत. पहिला असा प्रश्न आहे की स्मरण कोणाचं करायचं, किंवा स्मरण आणि ध्यान यात फरक काय. आता महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, स्मरण करणं आणि ह्या अंगाने संतांनी अगदी त्यांनी सरळ सतत मार्गदर्शन केलं आहे की नामस्मरण करा. म्हणजे स्मरण कोणाचं करायचं, तर स्मरण देवाचं करायचं, हा बोध दिला जातो. म्हणजे व्यावहारिक गोष्टीच्या अंगाने स्मरण विस्मरण ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो. आणि हे स्मरण व्यावहारिक म्हणजे सर्वसाधारण माणसं जी स्मरण करतात ती स्मरण व्यवहाराच्या प्रपंचाच्या अंगाने अभ्यास किंवा काही गोष्टी मिळवण्याच्या अंगाने स्मरण करतात. आणि त्यामुळे तिथे स्मरण आणि विस्मरणाचा खेळ चालू असतो. स्मरण माहिती आहे, पण विस्मरण म्हणजे विसर असा त्याचा अर्थ नव्हे, तर काही काळासाठी त्याचा विसर असतो आणि पुन्हा त्या विस्मरणातून परत स्मरण प्रकट होतं असं होतं. म्हणजे अगदी साधी गोष्ट जरी सांगितली की आपण मार्केटमध्ये जात असतो भाजी आणायला वगैरे, आणि अमुक एखादी भाजी आणायची असं आधी ठरवलेले असतं, ते नेमकं सगळं करता करता विसरतो आणि घरी आल्यावर आढळ अरे हीच भाजी राहिली. म्हणजे काय होतं, त्या वेळासाठी ते विसर झाला, म्हणजे विस्मरणात गेलं. पण विस्मरण म्हणजे परमनंट विसर नाही, त्याच्यातून परत स्मरण म्हणून परत स्मरण वर येतं, मग नंतर आठवतं, त्यावेळेला आठवत नाही, म्हणून त्यावेळेला आपल्याला त्याचं विस्मरण झालं. म्हणून स्मरण आणि विस्मरणाचा हा खेळ सतत चालू असतो की आपल्यासमोर जे जे दिसतं त्याचं स्मरण आपल्याला सतत असतं, पण जे आपल्याला दिसत नाही त्याचं आपल्याला स्मरण नसतं. लक्षात घ्या की जे समोर दिसतं त्याचं स्मरण असतं, पण जेव्हा ते दृष्टी आड होतं आणि दुसऱ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा रममाण होतो त्यावेळेला जे दृष्टीआड असलेल्या वस्तूचं विस्मरण आपल्याला होतं. लक्षात आलं. हे विस्मरण होतं म्हणजे काय, ते विसर होतो. पण विसर हा काही परमनंट नसतो, त्या काही काळासाठी विसर असतो आणि पुन्हा आपल्याला ती वस्तू स्मरणात येते. आणि म्हणून हा सगळा खेळ हा स्मरण विस्मरणाचा असतो. त्या अंगाने सद्गुरूंनी आणखीन एक सुंदर असा अमृतविषार लिहिलेला आहे की स्मरण आणि विस्मरण हे आपल्या जाणीवेमध्ये दोन खण आहेत. कोणत्या गोष्टी स्मरणात ठेवायच्या आणि कोणत्या गोष्टी विस्मरणात ठेवायच्या, त्यावर आपलं सगळं सुखदुःख अवलंबून असतं. म्हणजे काय, ज्या चांगल्या गोष्टी आहेत जीवनात घडत असतात त्या आपल्या स्मरणात ठेवाव्या, आणि ज्या काही चुकीच्या की वाईट गोष्टी घडतात ती विस्मरणात टाकावा. म्हणजे आपण दुःखी होत नाही. म्हणजे समजा कोणीतरी खूप कौतुक केलं, स्मरणात ठेवा. कोणीतरी आपल्याला मदत केली, स्मरणात ठेवा, कृतज्ञ राहा. पण एखाद्याने कोणीतरी आपल्याला तोडून बोललेलं आहे, कोणी आपली निंदा केलेली आहे, की कोणी आपल्याला ओरडलेलं आहे, कोणी अपमान केले, हे सगळं विस्मरणात ठेवा. ते विस्मरणात ठेवलं की तुम्ही सुखी व्हाल. जर तुम्ही स्मरणात ठेवलं तर तेच आठवत तुम्ही दुःखी व्हाल. म्हणजे स्मरण विस्मरण हे प्रत्येक माणसाच्या जीवनात कार्यरत असतं. म्हणजे परमनंट स्मरणात आहे असं नाही. काही काळानंतर ती विस्मरणात वस्तू जाते आणि पुन्हा काही काळानंतर परत ती स्मरणात येते. असं व्यवहारिक की नित्य जीवन जगत असताना ह्या गोष्टी आपल्याला सतत होत असतात. पण सर्वात महत्त्वाचं
आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आज माणूस ज्या स्मरणातून जीवन जगतो ते स्मरण त्याचं विस्मरणातून जीवन जगतो असं म्हणावं लागतं. कारण त्याला आपली स्वतःची ओळख नाही. त्याने जी ओळख धरलेली आहे ती देह मी ही त्याची ओळख आहे. पण जगातली सगळी माणसं स्मरण काय, हे देह म्हणजे मी आहे हे त्यांच्याकडे स्मरण आहे. संत उलट सांगतात. संत म्हणतात हा देह म्हणजे मी नाही, तर ह्या देहातून ही जाणणारी जी शक्ती आहे आणि ही शक्ती जी आहे ते मी आहे, ते मी म्हणतो. लक्षात घ्या, ती जाणीव जी आहे ती मी म्हणते, पण ती जाणीव आज विस्मरणात आहे. म्हणजे तिला स्मरण नाही आहे आत्ता. आता स्मरण म्हणजे संपूर्ण ती विसरलेली आहे का? नाही, तिला स्मरण येऊ शकतं, पण ती आज विस्मरणात. आणि काय म्हणते, ती स्वतःला देहापुरती संकुचित समजते आणि देहाच्या अपेक्षेत ती आज जीवन जगते. आणि त्यामुळे जेथे विस्मरण आहे तिथे जाणीवपूर्वक स्मरण द्यायला लागलं की स्मरण आपल्याला ती वस्तू स्मरणात येते. म्हणजे जे आपण विसरलेलो आहे असं जे माणसाला वाटतं की आता हे सगळं आपली ओळख आपण विसरलेलो आहे, आपली ओळख आपण चुकी झाली, आपलं नाव, आपलं शरीर म्हटलं की शरीराचं नाव आलं, जात आलं, धर्म आला, पंथ आला, ह्या सर्व अंगाने जे माणूस जीवन जगतो तो खरा विस्मरणातून जीवन जगतो. कारण त्याला स्वतःचं सत्य जी तिची वस्तुस्थिती आहे ती सर्वसाधारण माणसाच्या लक्षात नसते. आणि ते लक्षात येण्यासाठी संतांनी नामस्मरणाचा शोध लावला. नामस्मरण म्हणजे काय, आपण जे आपल्याला विसरलेलो आहोत ते आपण नेमकं कोण आहोत हे स्मरण आपल्याला धरता आलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि ते स्मरण जर आपण धरायला लागलो तर ते स्मरण जेव्हा सतत जागृत होतं, म्हणजे सहज स्मरण होतं, तेव्हा माणसाच्या जीवनात आनंदी आनंद असतो. आज देह मी ह्या भावात जेव्हा सर्वसाधारण माणसं जीवन जगतात तेव्हा त्यांना सुख आणि दुःख त्यांच्या जीवनात सतत येत असतं. मान, अपमान, द्वेष, मत्सर हे सगळ्या चांगले किंवा वाईट असं म्हणताना हे अवगुण जास्त प्रकट होतं आणि चांगले गुण फार कमी प्रकट होतात. पण एकदा जर आपली स्वतःची जी ओळख आहे माणसाला ती जर त्याला झाली तर तो सतत आनंदातून जीवन जगू शकतो. त्याला तो मान अपमानाच्या पलीकडे जीवन जगतो. आणि म्हणून ह्या स्मरण ह्या जो विषय आहे त्यात आपल्याला आपल्या स्वतःचं स्मरण झालं पाहिजे. आपण कोण आहोत, आणि हे आपण कोण आहोत हे स्मरण जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने होईल, जे नेमके आपण आहोत त्याचं स्मरण ज्या दिवशी होईल त्या दिवशी खरा आनंदी आनंद असतो, माणसाच्या जीवनाचं सार्थक असतं. त्या स्मरणातून म्हणजे आपल्या स्वतःच्या सत्यवस्त ओळखीतून तो माणूस जेव्हा जीवन जगायला लागतो तेव्हा त्याचं सगळं जीवनामध्ये सहज आनंद असतो. म्हणून सहज स्मरण हे सहज आनंदाकडे वळतं. सहज स्मरण म्हणजे सहज देवाचं स्मरण. आज मी अमुक आहे की मी हा नावाचा आहे, हे माझं शरीर म्हणजेच मी आहे माझं म्हटलं तरी, हे स्मरण आहे ते देहाचं स्मरण झालं. देहापुरती माणूस वागतो. मग आपण म्हणून मी म्हणणारी जी जाणीव आहे ते देवाचं स्मरण आहे. म्हणजे नामस्मरण म्हणजे ह्या शरीरातून ही जाणणारी शक्ती कार्यरत आहे हे स्मरण ह्या जाणणाऱ्या शक्तीने जाणणाऱ्या शक्तीलाच द्यायचं आहे. इथे कोणी दुसऱ्याला देणारं नाही. ती जाणणारी शक्ती आहे, ती स्वतःला मी देह म्हणते. मग तिला काय लक्षात आलं पाहिजे, आहे तो देव आहे ती ईश्वरी शक्ती आहे ते ब्रह्म आहे तो आत्मा आहे. वेगळे वेगळे शब्द आहेत, पण त्यातून नेमकं लक्षात घ्यायचं की आपलं जीवन हे देहापुरती नाही, तर देह हे यंत्र आहे आणि ह्या देहातून ही जाणीव की ही ईश्वरी शक्ती कार्यरत आहे. ह्याला देवाचं स्मरण म्हणतात. देवाचं म्हणजे परत लोक बराच वेळा गोंधळ घालतात. देवाचं स्मरण म्हणजे नेमकं काय, तर त्यांना वाटतं रामाचं स्मरण, कृष्णाचं स्मरण, शंकराचं स्मरण, गणपतीचं स्मरण, श्रद्धेने जे करतात ते. पण ते खरं ही सगळी नावं
आपल्याच ठिकाणी असलेल्या ह्या जाणीवेला म्हणजे चैतन्य स्वरूपाला दिलेली नाव आहेत संतांनी. देवाचं नाव म्हणजे ते देवभाव मनात आला पाहिजे. देवभावातून ह्या जाणणाऱ्या शक्तीलाच राम म्हटलंय तुम्ही, ह्या जाणणाऱ्या शक्तीलाच कृष्ण म्हटलं, ह्या जाणणाऱ्या शक्तीलाच विष्णू म्हटलं, ह्या जाणणाऱ्या शक्तीलाच गणपती म्हटलं. म्हणजे कोणी ती देवाची नावं, देवाचे म्हणजे देवभावातून केलेलं स्मरण त्याला दिव्य स्मरण होतात म्हणतात. आणि हे दिव्य स्मरण पटकन कळलं म्हणून होतं का? नाही, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. कारण विस्मरण आणि स्मरण म्हणजे काही लोकांचा प्रश्न आहे की आपण एवढे प्रयत्न करतो तरी विस्मरण असतंच, पटकन आपण देहभावातूनच सगळ्या गोष्टी करतो. मग ज्यावेळेला ते प्रगट व्हायला पाहिजे, मग आतमध्ये आहे म्हणजे कळलेलं आहे की ही जाणीव आहे. साधक ज्यावेळेला सद्गुरूंकडे येतात तर सद्गुरू त्यांना स्मरण करून देतात, तू कोण आहेस? तर ती जाणीव आहे, शरीरातून ही कार्यरत असलेली जाणीव आहे. आता ही जाणीव हे कळलं म्हणतात, पण कळलं तरी अनेक वर्ष अभ्यास केला तरी आपण देह आहोत, ह्याच भावात आपण जीवन जगतो आहोत असं सर्व माणसाच्या लक्षात येतं. ज्यावेळेस साधक म्हणतात त्यांनाही तो मोठा प्रश्न पडतो, असं का होतं, इतका विसर का? तर विसर नाही, ते विस्मरण आहे. विसर म्हणजे टोटल विसर असं नाही, ते विस्मरण आहे. पण विस्मरण कुठे आहे? ते अंतर्मनात आहे. लक्षात घ्या, अंतर्मनात स्मरण काय? मी देह आहे. आणि अंतर्मनाचा हा स्वभाव असा आहे, ते आपली जुनी वाट सोडत नाही. जुनं जे आहे ते पटकन सुटत नाही त्याच्याकडनं, ते जुन्या वाटेवरच जातं. आणि ज्या ज्या वेळेला हे स्मरण कोणी मुद्दामून ते स्मरण येण्यासाठी प्रयत्न कोणी करायचे? बहिर्मनाने. हे सर्व जीवन परमेश्वराचं आहे, ही ईश्वरी शक्ती जीवनातून कार्यरत आहे, हे सतत स्मरण बहिर्मनाने दिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बहिर्मनाचं सगळं लक्ष अंतर्मनाकडे असलं पाहिजे. तिथे जरा साधक इकडे तिकडे दुसरीकडे कुठेतरी वळला आणि दुसऱ्या गोष्टीत रममाण झाला तर अंतर्मन जुन्या वाटेवर चालला, म्हणजे ते देह मी ह्या भावातून कार्यरत होतं. म्हणजे देह मी आहे हे सहज स्मरण आहे, म्हणजे अंतर्मनाचं स्मरण आहे. आणि तिथे मी देव आहे की ईश्वरी शक्ती कार्यरत आहे ही वस्तुस्थिती असून सुद्धा ह्या जाणीवेला हे कळत नाही, कारण अंतर्मनामध्ये देह मी हेच स्मरण आहे. आणि म्हणून तिथे देवाचं स्मरण म्हणजे अंतर्मनामध्ये हे दिव्य स्मरण आपल्याला पुन्हा 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 दिवसभरामध्ये पुन्हा थोडं 1 तास बसला म्हणजे नामस्मरण केलं म्हणजे झालं नाही होत. त्याला 16 तास जे जागृतीतले आहेत ते बहिर्मनाने सतत लक्ष देऊन ते स्मरण करत राहिलं पाहिजे. कोणतंही कार्य करताना कार्यामध्ये लक्ष जाणारच, पण कार्यामध्ये लक्ष झालं, कार्य थांबलं की लगेच कोण आहे हे स्मरण आपणच आपल्याला दिलं पाहिजे. अभ्यास असा आहे, कारण जोपर्यंत अंतर्मनामध्ये हे दिव्यताचं स्मरण मुरत नाही तोपर्यंत अंतर्मन देहभाव सोडत नाही, हे पहिलं लक्षात ठेवायचं. ते सुटण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. एका दिवसाचं ते काम नाही, एरा गबाळ्याचं ते काम नाही. ते काम म्हणजे त्याच्याकडे पुरुषार्थ त्याला प्राप्त होतो या स्मरणातून. आणि म्हणून हे स्मरण करणं यासाठी नुसतं नामस्मरण थोडा वेळ केलं की झालं असं नाही. तर लोकांना आधी हे स्मरण कोणाला द्यायचं हेच कळत नाही, त्यामुळे राम राम म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणतात, अनेक नामं देतात. आणि कोणाला राम नावच आवडतं, कोणाला विठ्ठल नावच आवडतं, याची जी आवड असते, पण ते कोणाला उद्देशून म्हणतोयस? ते आपल्याच आपण ह्या जाणीवेने स्वतःला ते स्मरण दिलं. तू राम आहेस म्हणजे तू दिव्य शक्ती आहेस, तू विष्णू आहेस म्हणजेच तू दिव्य शक्ती आहेस, हे स्मरण देणं म्हणजे नामस्मरण आहे. आणि त्यामुळे स्वतःचा शरीरातला जाणं डोळे बंद करून त्या अनुभवाने की ते भान घेऊन त्याच जाणीवेने हे स्वतःला स्मरण देणं हा नामस्मरणाचा प्रकार आहे. आहे ती ईश्वरी शक्ती आहे का? आहे ती ही दिव्य शक्ती आहे ती जाणणारी शक्ती आहे, तीच डोळ्यातून पाहते, तीच शक्ती कानातून ऐकते, तीच शक्ती नाकातून गंध जाणते, तीच शक्ती विचार करते, तीच शक्ती देहभावामुळे विचित्र वागते. म्हणून तीच शक्ती रावण पण होऊ शकते आणि तीच शक्ती राम पण असू शकते. सर्व काही आहे ते स्मरणावर अवलंबून आहे. म्हणून स्मरण हे अतिशय जीवनामध्ये
महत्त्वाचं की अतिशय उपयुक्त की अतिशय गरजेचं, कारण जीवन जगताना स्मरण नसेल, योग्य ते स्मरण नसेल तर माणसाच्या जीवनात अनेक अरिष्ट निर्माण होतात, अनेक दुःख निर्माण होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या अरिष्ट किंवा अनेक दुःखाने हा माणूस निराश होतो, दुःखी होतो, खचून जातो. आणि म्हणून ह्या सर्व परिस्थितीमध्ये जर पुरुषार्थ साधायचा असेल तर हे स्मरण म्हणजे दिव्य स्मरण आहे. कोण आहे? ती ईश्वरी शक्ती आहे. तीच ह्या देहातून कार्यरत आहे, तीच ह्या देहातून म्हणजे डोळ्यातून पाहते, कानातून आहे. हे सतत स्मरण दिलं पाहिजे. नुसतं रामराम म्हटलं तरी कळलं नाही तर नुसतं रामराम हा शब्दच होतो. म्हणजे नामस्मरण करताना रामराम म्हणू नये असा त्याचा अर्थ नाही, पण राम म्हणजे ही जाणणारी शक्ती राम आहे. आता काही लोकांना म्हणतात राम काय म्हणतात, नाही विठ्ठल म्हटलं पाहिजे. तुम्ही विठ्ठल म्हणा की राम म्हणा, कोणाला म्हणणार आहात? आंब्याला आंबा म्हणा, मँगो म्हणा, आम म्हणा, वस्तू तीच आहे. आणि त्या वस्तूचं स्मरण करायचं आहे. नामाचं स्मरण म्हणजे शब्दाचं स्मरण नव्हे, नामीचं स्मरण, वस्तूचं स्मरण. म्हणून ही वस्तू जी आहे, वस्तू म्हणजे ही जी ईश्वरी शक्ती आहे त्याला वस्तू म्हटलं आहे. म्हणून ही वस्तू सतत लक्षात ठेवली पाहिजे आणि तिथे ते स्मरण सतत देत राहिलं पाहिजे. आणि त्या स्मरणातून जीवनाचा विकास साधला जातो, लक्षात ठेवा. म्हणून हे स्मरण करण्यासाठी पुन्हा पुन्हा जेव्हा एका जागी स्थिर होऊन एकाग्र होऊन हे स्मरण जेव्हा होतं तर एकाग्र करणं नव्हे, एकाग्र होणं. आणि ह्या एकाग्र होण्याला ध्यान म्हटलंय. की सगळं जाणीवेचं स्मरण किंवा जाणीव किंवा बहिर्मनाचं सगळं चिंतन ही ईश्वरी शक्ती आहे. ह्या एका गोष्टीवर जेव्हा एकाग्र होते, एकाग्र ह्या अवस्थेमध्ये बहिर्मनातला विचार अंतर्मनात मुरतो आणि हळूहळू अंतर्मन ते स्मरण पकडायला लागतं. ते स्मरणाची धारणा त्या अंतर्मनात हळूहळू होते, एका दिवसात होत नाही, अचानक काही होत नाही. तिथे अभ्यास हा करावाच लागतो. आणि एकाग्र होऊन स्मरण करण्याचा अभ्यास त्याला ध्यान म्हणतात. ध्यान आणि स्मरण, नुसतं स्मरण मला मी ईश्वरी शक्ती आहे म्हटलं की ते स्मरण दिलं झालं नाही, ते नुसते शब्द झाले. त्यासाठी अभ्यास करावा लागतो, जाणीवपूर्वक कृती करावी लागते. प्रत्येक कृतीमध्ये हे स्मरण असावं लागतं की आहे कोण? आहे ते ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. म्हणून इथे मी आणि माझं बाजूला होतं. आणि जिथे अहंकार बाजूला झाला तिथे तुकाराम महाराजांच्या भाषेत अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून ह्या स्मरणाचं महत्त्व इथे येतं की नुसतं मला हे गोष्ट आठवते, हे आठवत नाही, लहानपणीच्या गोष्टी आठवते, ह्या सर्वसाधारण गोष्टी ह्या जीवनात आवश्यक आहेत, नाही असं नाही. पण ह्या गोष्टी करताना स्मरणात काय ठेवायचं आणि विस्मरणात काय ठेवायचं. म्हणून मगाशी जो अमृतविषय सांगितला सद्गुरू पै माऊलींचा की स्मरण आणि विस्मरण हे दोन खण सांगितले की कपाटाचे खण असतात. आपल्याला काही गोष्टी चांगल्या वाटतात एका खणात ठेवतो, या गोष्टी आपल्याला वापरायच्या नाही तर दुसऱ्या खणात ठेवतो. तसं आपल्या जीवनामध्ये ह्या अनेक गोष्टी, अनेक अनुभव आपल्याला जे येतात, जे दुःखदायक अनुभव असतात त्यांना विस्मरणात टाकायचं असतं. आणि चांगल्या किंवा प्रगतीच्या गोष्टी आहेत, जीवन विकसित होण्याच्या गोष्टी आहेत, त्या स्मरणात ठेवायच्या असतात. म्हणून प्रत्येक माणसाच्या जीवनात चांगले आणि वाईट हे अनुभव येतात. प्रत्येक माणसाला कोणतरी कौतुक करतं, कोणतरी अपमान करतं, हे सगळं होतच असतं. पण तेच धरून जर माणूस बसला, याने माझं असं केलं हो, याने माझा अपमान केला हो, जो दिसला की याचा डोक्यात राग असतोच. आणि हा राग असतो म्हणजे काय, तू तुझं स्मरण बिघडवतोस. लक्षात घ्या, जिथे स्मरण बिघडलं तिथे जीवन बिघडलं, जिथे स्मरण सुधारलं तिथे जीवन सुधारलं. म्हणून स्वतःचं स्मरण अधिक अधिक सुधारणं ही खरी सद्गुरू भक्ती होय. लक्षात घ्या, आपलं स्मरण सुधारणं, लोकांना आम्ही सुधारू म्हणून आपण लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करतो. असं जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा लोकच तशी सुधारणार नाहीत. ज्याचं त्याने सुधारायचं असतं. तुम्ही कोणालाही सुधारू शकत नाही, हा आणखीन एक मोठा सिद्धांत लक्षात ठेवा. कितीही आपण म्हटलं लोकांना आपण सुधारू, नाही, जो ठरवतो मला सुधारायचं आहे तो स्वतःला सुधारू शकतो. मार्गदर्शन करता येतं, पण मार्गाक्रमण हे ज्याचं त्यानेच करायचं असतं. आणि म्हणून प्रत्येक जे सद्गुरू कोणाला सांगतात,
जे ऐकतात त्यांना सांगतात, जे ऐकत नाही त्यांना काय सांगणार, जे करत नाही त्यांना काय सांगणार. ते फक्त एकदा दोनदा सांगून बघतील, बाबा मार्गदर्शन करतील, करा हे असं आहे, हे स्मरण आहे, हे देवाचं स्मरण आहे. आता देवाचं स्मरण म्हणजे नेमकं हे अधिक कोणाला कळतं, असं स्मरण आहे. ते देवाचं म्हणजे आपल्या पुराणातून ऐकलेल्या देवादिकांचे अनेक मूर्तीचं स्मरण करतात. गणपती म्हटलं की गणपतीची मूर्ती लक्षात येते, कृष्ण म्हटलं कृष्णाचा फोटो लक्षात येतो. म्हणजे ज्याचं त्याचं स्मरण म्हणजे त्या त्या रूपाचं स्मरण. पण खरं स्मरण हे स्वरूपाचं स्मरण असतं. म्हणून स्वरूप स्मरण हे खरं स्मरण आहे. प्रत्येक रूपाला पाहिलं की ते स्वरूपाचंच रूप आहे हे स्मरण म्हणजे देवाचं स्मरण. लक्षात घ्या, प्रत्येक रूप, सगळी रूप ही चैतन्य स्वरूपातूनच निर्माण, म्हणजे परमेश्वरी शक्तीतूनच निर्माण झालेली आहेत. म्हणून ते स्मरण आपल्याला पुन्हा 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 करायला पाहिजे. आणि ते स्मरण केल्याशिवाय जीवनामध्ये परिवर्तन घडत नाही. जे सद्गुरूंचं ज्ञान आत्मसात करून हे स्मरण दृढ करण्याचा प्रयत्न करतात, प्रयत्न केले पाहिजेत. नुसतं मला माहिती आहे तर ते स्मरण सुधारणार नाही. आपल्याला स्वतःला आपण त्या स्मरणातून जीवन जगतो की नाही हे आपणच आपल्याला पाहिलं पाहिजे. आपण लोक काय करतात हे पाहतो आणि लोक अशी चुकतात, लोक तशी चुकतात हे सांगायला आपण तयार असतो. पण आपली चूक आपल्याला कळत नाही. आणि जेव्हा ही चूक जेव्हा कळते तेव्हा सुधारणा होतात. आपलं काहीतरी चुकतंय, हे चुकतंय हे ज्याचं त्याला कळायला लागलं की तो सुधारतो. म्हणून स्मरण सुधारलं पाहिजे. याला स्मरण सुधारणा म्हणतात. म्हणजे स्वतःच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पैसा आवश्यक आहे, पण तो किती मिळवायचा ह्याला मर्यादा आहेत. दोन गोष्टी आहेत. स्थूल वस्तूतल्या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत. पाणी आवश्यक आहे, पण ते पाणी किती प्यायचं त्याला मर्यादा आहेत. जेवण आवश्यक आहे, पण किती जेवायचं हे ज्याची त्याची त्याला मर्यादा आहेत. की आपल्याला आवडतं म्हणून जेवत बसतो असं होतं का? नाही, उलट्या करायला लागतो थोडी मर्यादा क्रॉस केली की. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना मर्यादा आहेत, पण देवाच्या स्मरणाला मर्यादा नाहीत. अमर्याद, अखंड, नित्य, अमित हे स्मरण पुन्हा पुन्हा. देवाचं म्हणजे ही जी जाणणारी शक्ती आहे तीच ईश्वरी शक्ती, हे स्मरण. देवाचं म्हणजे देवपूजा करा किंवा देवांच्या मूर्तीची पूजा करा असं नव्हे. हे जाणणारं तत्व या शरीरातून कार्यरत आहे आणि त्या जाणणाऱ्या शक्तीमुळे सगळ्यांचं जीवन चाललं आहे. त्यामुळे ह्या सर्व शक्ती ज्या आहेत, विविध रूपंसुद्धा ह्या चैतन्य स्वरूपाच्या जाणीव आहेत. म्हणजे ते चैतन्य स्वरूपच जाणतं त्याला जाणीव म्हणतात. आणि हे चैतन्य स्वरूपच आकाराला येतं त्याला शरीर म्हणतात. आपण शरीर म्हणतो ते खरं काय आहे? चैतन्य स्वरूपच आहे. आणि ज्याला जाणीव म्हणतो तेही जाणणारं चैतन्य स्वरूप आहे. हे जर स्पष्ट लक्षात आलं की ते हे देवाचं स्मरण म्हणजे नेमकं काय कळेल, किंवा नामस्मरण करायचं म्हणजे नेमकं काय कळेल. आणि असं नामस्मरण आपल्याला जमलं पाहिजे की स्मरणाचा जो अभ्यास म्हणतो आपण, ते आपलं स्मरण जितकं दिव्यत्वाचं असेल तितकं जीवनाचा विकास अधिक 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 होत जातो. हे प्रत्येक वेळेला सहज समजणार नाही. परत लक्षात ठेवा. म्हणजे अगदी मनोभावे स्मरण कसं करावं हे लक्षात ठेवा. की आपण अगदी डोळे बंद करावे, संपूर्ण शरीराचं भान घ्यावं. आता हे शरीराचं भान कोण घेतं? ही जाणणारी शक्ती. ही जाणणारी शक्ती भान घेते. मग ही जाणणारी शक्ती शरीराचं भान घेतं, शरीराला वेगळेपणाने पाहते आहे. ही जी जाणणारी शक्ती ती दिव्य आहे. ही जाणणारी शक्ती क्षणात सूर्याला पाहू शकते. सूर्य किती प्रकाश वर्ष दूर आहे, चंद्राला पाहू शकते. ही जाणणारी शक्ती क्षणात भूतकाळातल्या गोष्टी आठवू शकते. म्हणजे तो स्मरणाचा एक वेगळा प्रकार झाला. पण ही जाणणारी शक्ती आहे, हे स्मरण सतत ह्या जाणणाऱ्या शक्तीला म्हणजे त्या जाणीवेला झालं पाहिजे. लक्षात घ्या. ही कृती, प्रत्येक कृतीमध्ये हे स्मरणातून कृती करायला लागलं की हळूहळू स्मरण घट्ट होतं, पक्क होतं. आणि हे स्मरण पक्क ज्या दिवशी झालं तिथे सहज स्मरणातून ते त्याला संत म्हणतात. जे सहज स्मरणातून जीवन जगतात की आहे ते ईश्वरी शक्तीचं कार्य आहे. तिथे माझं तुझं हा भागच येत नाही.
हे एकच चैतन्य स्वरूप विविध रूपाने प्रगट आहे आणि तेही ह्या देहातूनही प्रगट आहे, समोरच्याही देहातून प्रगट आहे. हा जेव्हा भाव तिथे असतो तिथे समत्व असतं, श्रेष्ठ कनिष्ठ भाव नसतो, तुझं माझा हा भाव नसतो, की मी मोठा आणि तू छोटा हा भाव नसतो. सर्वत्र आहे ते चैतन्य स्वरूपच आहे हे सहज स्मरण. त्यासाठी नामस्मरण करा किंवा दिव्य विचार करा, काही करा. नामस्मरणाने होतं असं संतांनी मार्ग शोधला, पण या दिव्य विचाराने सुद्धा आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे हे स्मरण जरी देत राहिलं तरी तिथे होतं की आहे ते चैतन्य स्वरूपच आहे, जाणतं ते चैतन्य स्वरूपच आहे, दिसतं ते चैतन्य स्वरूपच आहे, सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे आणि सर्वांचं भलं अधिक अधिक भलं होत आहे. महत्त्वाचा मुद्दा, सर्वांचं भलं व्हावं हे मनापासून वाटलं पाहिजे. आजच एका ऑफिसमध्ये गेलो होतो, ते असिस्टंट आणि डेप्युटी इंजिनियर, सेक्शन इंजिनियर अशा दोन पदव्यांमध्ये दोन व्यक्ती असतात. तर ती जी असिस्टंट इंजिनियर होती तिला पारित म्हणजे सर्टिफिकेट मिळालं चांगलं कार्याचं, एका सेक्रेटरीने अगदी बोलावून तिला सर्टिफिकेट दिलं. आता ज्यांच्या हाताखाली हा असिस्टंट इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर जो होता त्याला आनंद व्हायला पाहिजे होता ना, पण त्याला दुःख झालं. म्हणजे तो काय म्हणाला की ह्याने तिथं मस्का लावला असेल म्हणून आलं सर्टिफिकेट, कारण ह्याचं नाव नाही आलं तिथे म्हणून. तर असं होत नाही, कोणी सेक्रेटरीवरच्या समोर जाऊन मस्का लावून काम होत नाही. एखाद्या सेक्रेटरी मनापासून वाटलं तरच ते सर्टिफिकेट देतात. सेक्रेटरी म्हणजे IAS ऑफिसर असतात तेच देतात ना, की तो उगीच आपला म्हणून दिलं. पण इथे दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून आनंद होत नाही लोकांना, कारण पाहण्याची दृष्टी दुजेपणातून असतं. म्हणजे मलाच चुकावं, मलाच मान पाहिजे, मलाच पारितोषिक मिळालं पाहिजे, दुसऱ्याला मिळालं तर मला आवडत नाही, ही सर्वसाधारण देहभावातून जगणाऱ्या लोकांची अवस्था आहे. पण जो दिव्यत्वाच्या स्मरणात जीवन जगतो त्याला सर्वांचं भलं व्हावं हेच वाटतं. अधिकाधिक त्यांचं भलं व्हावं, अधिकाधिक त्यांना ऐश्वर्य मिळावं, अधिकाधिक सगळ्या सुखसोयी मिळाव्यात आणि सर्वांचं अधिकाधिक देवाचं स्मरण घडावं. आणि हे जेव्हा घडायला लागतं तेव्हा जगामध्ये क्रांती होईल. लक्षात ठेवा, जगामध्ये आज लढाया आहेत, मारामाऱ्या आहेत, कुटुंबामध्ये भांडण तंटे आहेत. का? कारण स्मरण बिघडलेलं आहे, स्मरण दूषित झालेलं आहे. मग ते स्मरण शुद्ध झालं पाहिजे. आणि सर्वत्र हे दिव्यत्व आहे, सर्वत्र हे चैतन्य आहे आणि म्हणून देवा तूच सर्व आहेस, सर्वांचं अधिकाधिक भलं होतं. हे सगळं स्मरण सुधारण्यासाठी मार्ग आहेत. म्हणून आपलं स्मरण कोणत्या मार्गाने सुद्धा हे ज्याचं त्याने ठरवायचं. साधना ही सुद्धा स्मरण सुधारण्यासाठीच आहे, देवाचं स्मरण. म्हणून म्हटलं की प्रत्येक ठिकाणी हे स्मरण सुधारण्यासाठी करायचं आहे आणि सगळा परमार्थ हा स्मरण सुधारण्यासाठी आहे. म्हणून गीतेचं सार काय असं पै माऊलीनं कोणी विचारलं, पै महाराजांनी उत्तर काय दिलं, गीतेचं सार म्हणजे आपलं स्मरण सुधारणं हेच गीतेचं सार. माम अनुस्मर युद्धच, श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश केला काय, तू माम अनुस्मर युद्धच, तू जे युद्ध करशील ते कोण करताय, मी करतो नाही, मी मग करतो नको समजू. हा सद्गुरू करताय की श्रीकृष्ण करताय की भगवंत करताय, ह्या स्मरणातून तू युद्ध कर. म्हणजे तुला युद्धाचा दोष लागणार नाही. जीवनात जे पाप निर्माण होतं ते मी आणि माझेपणातून निर्माण होतं. पण हे सगळं जीवन देवाचं आहे, परमेश्वराचं आहे, चैतन्य स्वरूपाचं आहे. ही जर वस्तुस्थिती लक्षात ठेवून जेव्हा आपण कर्म करायला लागतो तर तिथे पुण्यच पुण्य निर्माण होतं. म्हणून ते पुण्य आपल्याला जर मिळवायचं असेल आणि जीवनात शांती समाधान मिळवायचं असेल तर आपल्याला आपलं स्मरण सुधारलं पाहिजे. म्हणून स्मरण सुधारणं ही सर्वात मोठी सद्गुरू सेवा आहे, ही सर्वात मोठी देवाची सेवा आहे, ही सर्वात मोठी परमेश्वराची सेवा आहे. नाहीतर लोकांना दाखवण्यासाठी आपण चांगल्या चांगल्या गोष्टी करतात लोक, पण स्वतः स्मरण सुधारत नसतील तर त्यातून त्याला काही उपयोग होत नाही. म्हणून आजचा जो उपदेश एकच, प्रत्येकाने आपलं स्मरण सुधारलं पाहिजे. आपलं स्मरण म्हणजे मी म्हणणारी जी ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण सतत चिंतनात असलं पाहिजे की ही ईश्वरी शक्ती आहे, त्या ईश्वरी शक्तीचं ते कार्य. ते माझं तुझं असं काहीच नाही, सगळं जे जीवन आहे ते या शक्तीचं जीवन आहे.
आणि ही शक्ती या सर्व जीवनात प्रत्येकाच्या देहातून कार्य असल्यामुळे कोणाचाही द्वेष नको आणि कोणाचाही मत्सर नको, कोणाही बद्दल वाईट चिंतन नको, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं. आणि हे स्मरण आपल्याला हवं आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक माणसाला लक्षात ठेवा, आपलं हे स्मरण सुधारायचं म्हणजे नेमकं काय, या स्मरणातून जीवन जगायचं आहे. या स्मरणातून जेव्हा आपण जीवन जगायला लागतो तेव्हा सर्वत्र सुख शांती समाधान मिळेल. एकाने हे स्मरण धरलं आणि त्याचं स्मरण दुसऱ्याने धरलं, तिसऱ्याने धरलं, सगळं सर्वांनी जेव्हा हे स्मरणात जीवन जगायला लागलं, अख्खा समाज सुख शांतीने समाधानाने जीवन जगू शकतो. सगळं विश्वामध्ये सुखशांती निर्माण होऊ शकते. म्हणून असं स्मरण सुधारलं पाहिजे आणि त्या स्मरणातून सर्वांनी जीवन जगलं पाहिजे, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.